नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश फणसे. विविध ऋषीमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप शिकलो. आज आपण ऑपरेटर शिकणार आहोत. आज आपण काय काय शिकणार ते बघूया. व्हॉट इज ऑपरेटर, अरिथमॅटिक ऑपरेटर्स, रिलेशनल ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर्स आणि रिअल क्यू एक्झाम्पल आणि शेवटी इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आणि होमवर्क. सर्वात आधी समजून घेऊया व्हॉट इज अन ऑपरेटर. ऑपरेटर म्हणजे काय? An operator is a symbol that performs an operation on values or variables. ऑपरेटर म्हणजे असा सिम्बॉल जो व्हॅल्यूज आणि व्हेरिएबल्स वर ऑपरेशन करतो. फॉर एक्झाम्पल 10+20. इथे प्लस हा ऑपरेटर आहे. जावामध्ये खूप ऑपरेटर आहेत, पण टेस्टर्स म्हणून सुरुवातीला आपल्याला 3 टाईपचे ऑपरेटर समजून घ्यायचे आहेत. अरिथमॅटिक ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर आणि लॉजिकल ऑपरेटर. आता थेरी पुरे झाली. इक्लिप्समध्ये मी जावाचा नवीन क्लास बनवला आहे, ऑपरेटर्स डेमो या नेमने. आता अरिथमॅटिक ऑपरेटर काय आहेत ते बघूया. अरिथमॅटिक ऑपरेटर्स युजली कॅल्क्युलेशनसाठी यूज होतात. त्यामध्ये ॲडिशन्स, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे सर्व आपण आता इक्लिप्समध्ये परफॉर्म करून बघूयात. पहिला आपण ॲडिशनल ऑपरेटर बघूयात. ॲडिशनल ऑपरेटर्सचं एक्झाम्पल घेऊयात. समजा तुमच्याकडे 40 टेस्ट केसेस पास झाल्या आणि 10 फेल झाल्या, तर एकूण किती टेस्ट केसेस एक्झिक्यूट झाला ते काढायचं आहे. इथं मी इंट पास टेस्ट केसेस 40 घेतल्या आणि इंट फेल टेस्ट केसेस 10 घेतल्या, तर टोटल एक्झिक्युटेड टेस्ट केसेस किती आहेत ते काढण्यासाठी मी प्लस ऑपरेटर वापरला. आता याला एक्झिक्यूट करूयात. राईट क्लिक करून रन ॲज जावा ॲप्लिकेशन केलं आणि टर्मिनलमध्ये 50 प्रिंट झाला. म्हणजे आपल्याकडे 50 टोटल टेस्ट केसेस एक्झिक्यूट झाल्या. म्हणजे पास टेस्ट केसेस 40 आणि फेल टेस्ट केसेस 10 मिळून 50 टेस्ट केसेस एक्झिक्यूट झाल्या. आता सबस्ट्रॅक्शनचं एक्झाम्पल बघूयात. समजा तुमच्याकडे 100 युजर्स आहेत, त्यामधले 20 युजर्स डिलीट झाल्या, तर तुमच्याकडे किती ऍक्टिव्ह युजर्स राहिले ते काढायचं असेल. त्यासाठी मी टोटल युजर्स 100 घेतलेत आणि डिलीटेड युजर्स 20 घेतलेत. आणि ऍक्टिव्ह युजर्स काढण्यासाठी टोटल युजर्स मायनस डिलीटेड युजर्स, मायनस हा ऑपरेटर यूज केलाय. आता आपण याला रन करून बघूयात. टोटल ऍक्टिव्ह युजर्स 18 प्रिंट झालाय. आता मल्टिप्लिकेशनचं एक्झाम्पल बघूयात. समजा तुमच्याकडे 10 टेस्ट केसेस आहेत आणि 5 ब्राउझर्स आहेत. 10 टेस्ट केसेस 5 ब्राउझरवरती एक्झिक्यूट करायच्या असतील, तर टोटल किती टेस्ट केसेस एक्झिक्यूट झाल्या ते काढायचं असेल, तर मी इथे लिहिलंय टोटल टेस्ट केसेस 10 आणि आपल्याकडे 5 ब्राउझर आहेत, त्यामुळे आपण इथे मल्टिप्लिकेशन ऑपरेटर यूज केलाय. आपण रन करून बघूयात. आपल्याकडे आउटपुट 50 आलंय. एक्झिक्युटेड टेस्ट केसेस 50 आले आहेत. आता आपण डिव्हिजन ऑपरेटरचं एक्झाम्पल बघूयात. समजा तुमच्याकडे टोटल 120 टेस्ट केसेस आहेत आणि नंबर ऑफ टेस्टर्स 4 आहेत, तर त्या तुम्हाला 4 टेस्टर्समध्ये इक्वली डिवाइड करायच्या आहेत. तर त्यासाठी आपण टेस्ट केसेस किती आहेत 120, नंबर ऑफ टेस्टर्स 4 आणि टेस्ट केसेस पर युजर काढायचे आहेत. इथं आपण डिव्हिजन ऑपरेटर यूज केलाय. आता आपण याला रन करून बघूयात. इथे 30 आउटपुट आलंय, म्हणजे 120 डिवायडेड बाय 4 केलं तर 30 आउटपुट येईल. आता रिलेशनल ऑपरेटर्स काय आहेत ते बघूया. टेस्टिंग मध्ये सर्वात जास्त यूज केले जाणारे ऑपरेटर म्हणजे रिलेशनल ऑपरेटर. हे व्हॅल्यूज कम्पेअर करण्यासाठी यूज केले जातात आणि याचं आउटपुट एकतर ट्रू येतं नाहीतर फॉल्स येतं. चला आपण इक्लिप्स मध्ये इम्प्लिमेंटेशन करून बघूयात. पहिला रिलेशनल ऑपरेटर बघूयात, इक्वल्स टू ऑपरेटर.
समजा तुमच्याकडे ई कॉमर्स वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईट वरती प्राइजेस आहेत आणि एक्सपेक्टेड प्राइस त्याची 29.99 आहे, पण ऍक्च्युअली वेबसाईटवर त्याची प्राइस 29.99 आली. आणि इथं डबल इक्वल टू म्हणजे इक्वल टू ऑपरेटर यूज केलाय. इथं जावा कम्पेअर करतो एक्सपेक्टेड प्राइस आणि ऍक्च्युअल प्राइस. जर दोन्ही सेम असतील तर आपल्याला आउटपुट ट्रू प्रिंट करेल. चला आपण रन करून बघूयात. इथं ट्रू प्रिंट झालाय म्हणजे दोन्हीच्या व्हॅल्यूज सेम आहेत म्हणून ट्रू प्रिंट झाला. नॉट इक्वल टू ऑपरेटरचे एक्झाम्पल बघूयात. समजा आपण एपीआय ला कॉल दिला आणि आपल्याला स्टेटस कोड 200 पाहिजे आहे, पण ऍक्च्युअली स्टेटस कोड 404 आला आणि आपण इथे नॉट इक्वल टू ऑपरेटर यूज केलाय. तर दोन्ही कंडिशन्स फॉल असतील म्हणजे एक्सपेक्टेड स्टेटस कोड आणि ऍक्च्युअल कोड डिफरंट असतील तर आपल्याला इथं आउटपुट ट्रू यायला पाहिजे नॉट इक्वल टू ऑपरेटर यूज केल्यामुळे. आपण रन करून बघूयात. इथं ट्रू आउटपुट आलंय का, कारण इथे दोन्ही डिफरंट आहेत म्हणून इथे नॉट इक्वल टू ऑपरेटर वापरलाय. आता ग्रेटर दॅन ऑपरेटरचं एक्झाम्पल बघूयात. समजा आपली रिक्वायरमेंट आहे रिस्पॉन्स टाइम 2 सेकंदापेक्षा कमी असावा, पण ऍक्च्युअल मध्ये 3.2 सेकंद मध्ये आला आणि आपण इथे ग्रेटर दॅन ऑपरेटर यूज केलाय. जर रिस्पॉन्स टाइम 2 पेक्षा जास्त असला, इथं आपला रिस्पॉन्स टाइम 2 पेक्षा जास्त आहे म्हणून याचा आउटपुट ट्रू येईल. रन करून बघूयात. इथं आउटपुट ट्रू आलाय का, कारण आपला रिस्पॉन्स टाइम 2 सेकंदापेक्षा जास्त आलाय म्हणजे आपला रिस्पॉन्स टाइम स्लो आहे. आता लेस दॅन ऑपरेटरचे एक्झाम्पल बघूयात. समजा आपला रिस्पॉन्स टाइम 2 सेकंदापेक्षा कमी आला म्हणजे 1.2 आला, तर आपण इथे लेस दॅन ऑपरेटर यूज केलाय म्हणजे रिस्पॉन्स टाइम हा 2 सेकंदापेक्षा कमी आला. इथं पण आपल्याला आउटपुट मध्ये ट्रू येईल का, कारण आपला रिस्पॉन्स टाइम 2 सेकंदापेक्षा कमी आलाय. रन करून बघूयात. इथं आउटपुट मध्ये ट्रू आलंय. आता आपण लॉजिकल ऑपरेटर्स काय ते समजून घेऊयात. जेव्हा एकापेक्षा जास्त कंडिशन चेक करायचं असतात तेव्हा आपण लॉजिकल ऑपरेटर यूज करतो, जसं की अँड, ऑर आणि नॉट. चला आपण इक्लिप्स मध्ये प्रॅक्टिकली लॉजिकल ऑपरेटर इम्प्लिमेंट करून बघूयात. इथं पहिला ऑपरेटर आहे अँड ऑपरेटर. अँड ऑपरेटरचे एक्झाम्पल बघूयात. आपल्याकडे लॉग इन पेज आहे आणि 2 इनपुट फील्ड आहेत, युजर नेम आणि पासवर्ड. इथं मी युजर नेम करेक्ट एंटर केलंय आणि पासवर्ड करेक्ट एंटर केलंय आणि इथं मी अँड ऑपरेटर यूज केलाय. इथे माझ्या दोन्ही कंडिशन्स ट्रू असतील तरच मला आउटपुट मध्ये ट्रू येईल. चला रन करून बघूयात. आउटपुट आपलं ट्रू आलंय का, कारण माझ्या दोन्ही कंडिशन ट्रू आहेत. आता आपण ऑर ऑपरेटर काय आहे तो समजून घेऊया. ऑर ऑपरेटरचा एक्झाम्पल बघूयात. समजा युजर दोन्ही प्रकारे लॉग इन करू शकतो, एकतर ईमेलने तरी करू शकतो नाहीतर एकतर मोबाईल नंबरने तरी करू शकतो. इथे ऑर ऑपरेटर काय करतो, कंडिशन चेक करतो. दोघांमधली एक जरी कंडिशन ट्रू असली तरी आपल्याला आउटपुट ट्रू देईल. आपण रन करून बघूयात. इथं आपल्याला आउटपुट ट्रू आलंय. आता आपण नॉट ऑपरेटरचे एक्झाम्पल बघूयात. नॉट ऑपरेटर काय करतो, जे ट्रू असेल त्याला फॉल्स करतो. इथं मी लॉग इन फेल फॉल्स दिलंय आणि आपण इथे नॉट ऑपरेटर यूज केलाय, तर इथे आउटपुट काय येईल, फॉल्सचं उलट ट्रू. रन करून बघूयात.
आउटपुट आलंय ट्रू. आता एक रिअल वर्ल्ड एक्झाम्पल बघूयात. सपोज आपल्याकडे सॉस डेमोची वेबसाईट आहे. त्या वेबसाईट वरती आपल्याला लॉग इन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे युजर नेम, पासवर्ड आणि लॉग इन सक्सेसफुल. आपल्याला युजर नेम आहे स्टँडर्ड युजर आणि पासवर्ड आहे सॉस डेमो आणि लॉग इन सक्सेसफुल ट्रू आहे. या केसमध्ये आपण अँड ऑपरेटर यूज केलाय. मल्टिपल कंडिशन्स चेक करण्यासाठी आपण अँड ऑपरेटर यूज केलाय. तर युजर नेम इक्वल्स स्टँडर्ड युजर. आपण इक्वल्स का यूज केलाय? कारण जेव्हा आपण स्ट्रिंग कम्पेअर करणार तेव्हा आपल्याला इक्वल्स मेथड यूज करावी लागते. जर ती नाही केली तर आपली कंपॅरिझन बरोबर नाही होणार. त्यासाठी आपल्याला स्ट्रिंगसाठी इक्वल्स मेथड यूज करावी लागते जेव्हा आपण स्ट्रिंग कम्पेअर करणार तेव्हा. आणि आपण इथे अँड ऑपरेटर यूज केलाय आणि पासवर्ड इक्वल्स सिक्रेट सॉस आणि अँड लॉग इन सक्सेसफुल. या तिन्ही कंडिशन्स जर ट्रू असतील, आपण अँड ऑपरेटर यूज केलाय त्यामुळे तिन्ही कंडिशन्स जर ट्रू असतील तर आउटपुट ट्रू येईल. आपण रन करून बघूयात. आउटपुट काय आलंय? ट्रू आलंय, कारण आपल्या तिन्ही कंडिशन ट्रू आहेत. आता ऍज अ बिगिनर कॉमन मिस्टेक्स काय काय होतात ते समजून घेऊयात. पहिली मिस्टेक्स, आपण स्टेटस कोड इक्वल टू 200 आपण प्रिंट करतोय. आता याला रन करून बघूयात आउटपुट मध्ये काय येईल. आउटपुट मध्ये काय आलं? 20 आलं. का? कारण याला आपण असाइन केलंय. स्टेटस कोड इक्वल्स 20. इक्वल्स मेथड काय करते? व्हॅल्यूला असाइन करते त्या व्हेरिएबल मध्ये. पण आपल्याला कम्पेअर करायचंय, तर कम्पेअर करण्यासाठी डबल इक्वल टू ऑपरेटर यूज करावा लागतो. आता आपल्याला आउटपुट काय येईल? ट्रू आलं पाहिजे ना. तर आउटपुट ट्रू आलं. का? कारण आपण डबल इक्वल्स ऑपरेटर यूज केलाय. तो कम्पॅरिझन साठी यूज होतो. नेहमी स्ट्रिंग कम्पेअर करताना डबल इक्वल टू यूज न करता इक्वल्स यूज करायचं. आता आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन्स बघूया. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज ऑपरेटर? An operator is a symbol that perform an operation on values or variables. For example 20 plus 30. इथे प्लस हा ऑपरेटर यूज केलाय. ऑपरेटर म्हणजे काय? असा सिम्बॉल जो व्हॅल्यूज आणि व्हेरिएबल वर काय ऑपरेशन करतो. सेकंड क्वेश्चन, टाइप्स ऑफ ऑपरेटर्स. कॉमनली यूज ऑपरेटर्स आर अरिथमेटिक, रिलेशनल आणि लॉजिकल. टेस्टर्स म्हणून आपल्याला फक्त 3 टाइप्सचे ऑपरेटर माहित पाहिजेत: अरिथमेटिक, रिलेशनल आणि लॉजिकल. क्वेश्चन नंबर 3, what do relational operator returns? Relational operator returns either true or false. रिलेशनल ऑपरेटर नेहमी ट्रू किंवा फॉल्स यापैकी एक व्हॅल्यू रिटर्न करतं. क्वेश्चन नंबर 4, डिफरन्स बिटवीन इक्वल्स अँड डबल इक्वल्स. इक्वल्स इज यूज फॉर असाइनिंग, वेदर डबल इक्वल्स इज यूज फॉर कंपेअरिंग. फ्रेशर्स या क्वेश्चन मध्ये कन्फ्यूज होतो. इक्वल्स हा असाइनमेंट साठी यूज होतो आणि डबल इक्वल्स हा कंपॅरिझन साठी यूज होतो. क्वेश्चन नंबर 5, हाऊ डू यू कम्पेअर स्ट्रिंग? Strings are compared using the equals method. For example, string username equals admin, username dot equals admin. स्ट्रिंग कंपेअर करताना डबल इक्वल वापरत नाहीत, तर इक्वल्स मेथड वापरतात. आता होमवर्क बघूयात. क्वेश्चन नंबर 1, a project has 25 open bugs and 10 bugs has been fixed. So how many bugs are remaining? Question number 2, double response time equals 1.8. Print whether the response time is less than 2 seconds. Bonus challenge, int status code equal 200. Print whether the status code equals 200.
आज आपण ऑपरेटर्स इन जावा शिकलो. अरिथमॅटिक ऑपरेटर्स, रिलेशनल ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर्स आणि त्यांचे सिलेनियम आणि एपीआय टेस्टिंग मध्ये रिअल एक्झाम्पल बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इफ एल्स स्टेटमेंट शिकणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि होमवर्क कंप्लीट झाला तर कमेंटमध्ये ऑपरेटर कंप्लीटेड नक्की लिहा. मी ऋषिकेश, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.